सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। विचलित आणि वेगवान जीवनाने भरलेल्या जगात मंदिरे शांतता, भक्ती आणि आध्यात्मिक ऊर्जेचे कालातीत आश्रयस्थान म्हणून उभी आहेत. पण घरी प्रार्थना करता येत असताना मंदिरात कशाला जायचे? एवढ्या मंदिरांना भेट देणं का महत्वाचं आहे? आज आपण आपल्या धर्मग्रंथांचे ज्ञान, आध्यात्मिक पुढाऱ्यांची शिकवण आणि मंदिर स्थापत्यशास्त्रामागचे शास्त्र याद्वारे या प्रश्नांचा शोध घेऊया. हिंदू धर्मग्रंथातील ज्ञान लहानपणापासून आपल्यापैकी अनेकांना आजी आजोबा किंवा आईवडिलांनी मंदिरात जाण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. पण तुम्हाला माहित आहे का की वेद, उपनिषदे आणि पुराणे यांसारख्या प्राचीन हिंदू धर्मग्रंथांच्या मार्गदर्शनात मंदिरात जाण्याची प्रथा खोलवर रुजलेली आहे. विष्णू पुराण, प्रतिमा स्वयंभुवा विद्धी, प्रणम्य दर्शनात फल. देवळात देवतेचे रूप पाहिल्यावरही आध्यात्मिक पुण्य आणि आशीर्वाद मिळतात. भगवद्गीता, अन्यश्चिंतयन्तो मा ये जनाः पर्युपास्ते तेषा नित्याभियुक्ताना योगक्षेम वहाम्यहम्. जे लोक अढ भक्तिभावाने माझ्या रूपाचे मनन करून माझी उपासना करतात, त्यांच्याकडे जे कमी आहे ते मी घेऊन जातो आणि त्यांच्याकडे जे आहे ते जपून ठेवतो. पद्मपुराण, एकः काल ध्रुवा त्रीन्वा यो नरः सन्निधीं व्रजेत दृष्ट्वा प्रसन्ना देवता पूजेत चैव शक्तितः. जो रोज मंदिरात जातो आणि देवतेची मनापासून पूजा करतो त्याला दैवी कृपा प्राप्त होते. आगमशास्त्र, देवालय तीर्थ रूप सान्निध्यम परमात्मना. मंदिर हे एखाद्या पवित्र तीर्थक्षेत्रासारखे आहे जिथे दैवी उपस्थिती जाणवते. मनुस्मृती, यदिच्छेत मोक्षधर्मस्य कामाना चैव संयम. तीर्थसेवेत सत्त देवसन्निधीमाश्रयेत. मुक्ती आणि आत्मसंयम आची इच्छा असणाऱ्यांनी सत पवित्र स्थळे आणि मंदिरांना भेट द्यावी. धर्मग्रंथ अधोरेखित करतात की मंदिरे ही केवळ भौतिक रचना नसून दैवी ऊर्जा केंद्रे आहेत जिथे दर्शन किंवा देवतेचे दर्शन घेण्याच्या क्रियेचा आत्म्यावर परिवर्तनकारी प्रभाव पडतो. मंदिरांबद्दल आध्यात्मिक नेते काय म्हणतात? महान आध्यात्मिक नेते आणि तत्ववेत्यांनी मंदिरात जाण्याचा उद्देश आणि महत्त्व सुंदरपणे स्पष्ट केले आहे. आदि शंकराचार्य, मंदिर ही केवळ एक रचना नसून ती ब्रह्मांड आणि आत्म्याचे प्रतिबिंब आहे. कर्मकांड आणि पवित्र वास्तुकला साधकाला आंतरिक साक्षात्काराकडे मार्गदर्शन करते. संत ज्ञानेश्वर, देवघर हे मनाचे आरसे आहे, तेथे गेल्याने अंतःकरण निर्मळ होते. संत तुकाराम, देव नांदे मंदिरात, भक्त येती चरणतळात. स्नेहभावे नमन करावे, सर्व सोडूनी द्वारे उभे. संत नामदेव, देव हा घराघरात आहे, पण मंदिरात त्याची अनुभूती विशेष होते. संत एकनाथ, गेल्या गेल्या देवळात, पापे होऊन जाती धुतली. देवाची आठवण ठेवावी, अंतरी असो शुद्ध भक्ती. संत तुकाराम, मंदिरात नमन केल्याशिवाय सुखाचा लाभ नाही. देवळात पावन ठाई, मिळे शांती समाधान. संत नामदेव, पुच घ्यावी देवळाची वाट, तेथे लाभे ईश्वराची संगत. संत ज्ञानेश्वर, मंदिरात केल्या देवदर्शनाने मनास लागे दिव्य समाधान. तेथे भेटी घडते भक्ताची, देव साक्षात सन्निध होतो. सामर्थ रामदास स्वामी, देवालय हा ऊर्जेचा स्रोत आहे. तेथे जाऊन भक्ती करावी, अंतःकरण शुद्ध होईल. संत तुकाराम, गाव सोडूनी देवळे वस्ती, देव हीच आमुची गाठ. देवळात मिळते समाधान, तिथे भक्तांचा सुगंध पसरला. संत सवथामली, माळवुनी देवाला फुलांचे हार, मंदिरात भेटे ईश्वराचा आधार. संत तुकाराम, हरिनामाचा गजर करा, देवळात चरण ठेवून. मंदिरातील देव पाहावा, तेथे शांती लाभे पुण्य. संत ज्ञानेश्वर, जेथे जेथे देवाचे नाम, तेथे तेथे मंदिराचे स्थान. नमन करून मन शुद्ध करा. संत जनाबाई, मंदिरात गेलो म्हणूनी हरीची गोडी लागली. तेथे सोडिले मी भयम, हरिप्रेम लाभले. संत तुकाराम, गुरुकृपाळू देवा पाहुनी, माझे मन मंदिरी लागले. तेथे हरिनामाची गोडी, विसरला संसाराचा ओढा. ध्यानधारणा असो, सामूहिक प्रार्थना असो किंवा केवळ दैवी ऊर्जेची अनुभूती घेण्यासाठी असो, मंदिरे ही अनोखी जागा म्हणून काम करतात ज्यामुळे देव आणि स्वतःशी आपले नाते अधिक घट्ट होते. मंदिरांमागील विज्ञान. हिंदू मंदिरे ही केवळ प्रार्थना स्थळे नसून वैज्ञानिक,
स्थापत्य आणि आध्यात्मिक तत्वांमध्ये खोलवर रुजलेली आहेत. त्यांची बांधणी आणि रचना वास्तुशास्त्र, स्थापत्यशास्त्र आणि आगमशास्त्र, मंदिर बांधणी आणि उपासनेवरील धर्मग्रंथ यासारख्या प्राचीन भारतीय ग्रंथांचे अनुसरण करते. भौगोलिक स्थान आणि ब्रह्मांडीय ऊर्जा स्थानशास्त्र, हिंदू मंदिरे अनेकदा अशा ठिकाणी बांधली जातात जिथे नैसर्गिक चुंबकीय आणि विद्युत क्षेत्र जास्त असते. प्राचीन मंदिर निर्मात्यांनी ब्रह्मांडीय ऊर्जेचा वापर आणि विस्तार करण्यासाठी ही ऊर्जा समृद्ध ठिकाणे ओळखली. ध्यानधारणा आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी मूलस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणांची निवड करण्यात आली. पृथ्वीच्या एनर्जी ग्रिडशी जोडणी, इष्टतम ऊर्जा प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी मंदिरे विशिष्ट अक्षांश आणि रेखांशांशी संरेखित करतात, ज्यामुळे भक्तांना शारीरिक आणि आध्यात्मिक फायदा होतो असे मानले जाते. स्थापत्यशास्त्र हिंदू मंदिराची रचना वास्तुशास्त्राचे अनुसरण करते, जे जागा, ऊर्जा आणि कार्यक्षमता यांचा समन्वय साधते. मुख्य घटकांमध्ये हे समाविष्ट आहे: गर्भगृह. गर्भगृह मंदिराचा गाभा, विश्वाच्या केंद्राचे प्रतिनिधित्व करणारा, जिथे देवता निवास करते. शिखारा, टेम्पल टॉवर, अटेनाचे काम करते, देवता आणि भक्तांना ब्रह्मांडीय ऊर्जा प्रवाहित करते. मंडप, प्रार्थना सभागृह, मंडळीसाठी जागा उपलब्ध करून देते आणि ध्वनिक अचूकता प्रतिबिंबित करते, मंत्रोच्चार आणि प्रार्थनेचा व्हायब्रेटर प्रभाव वाढवते. सुवर्ण गुणोत्तर आणि समरूपता, सौंदर्य, सुसंवाद आणि संरचनात्मक स्थैर्य सुनिश्चित करणारे गणिती तत्व असलेल्या सुवर्ण गुणोत्तराचा वापर करून मंदिरे बांधली जातात. डिझाईनमधील समरूपता ब्रह्मांडीय संतुलन आणि क्रम प्रतिबिंबित करते. सामग्री आणि ऊर्जा प्रवर्धन साहित्याची निवड, मंदिरे ग्रॅनाइट, संगमरवर आणि वालुकाष्म यांसारख्या विशिष्ट सामग्रीचा वापर करून बांधली जातात, ज्यात उच्च संवाहकता असते आणि ध्वनी स्पंदने प्रतिबिंबित होतात. गर्भगृहाच्या फरशीमध्ये बऱ्याचदा उच्च ऊर्जेच्या दगडांचा समावेश असतो, ज्यामुळे ऊर्जा क्षेत्र वाढते असे मानले जाते. ताम्रपट व यंत्रे, गाभाऱ्याखाली ताम्रपट किंवा यंत्रे, भौमितिक चिन्हे गाडली जातात. या प्लेट्स ऊर्जा शोषून घेतात आणि विकिरण करतात आणि सकारात्मक विद्युत चुंबकीय क्षेत्र तयार करतात. मूर्ती प्रतिष्ठापना, प्राण प्रतिष्ठा, ऊर्जेचा ओतणे, मूर्तीच्या अभिषेकात प्राणाने, प्राणशक्ती ओतण्याचे विधी केले जातात. मूर्तीचे दिव्य ऊर्जेच्या केंद्रात रूपांतर करण्यासाठी मंत्र आणि विशिष्ट भौमितिक संरेखनांचा वापर केला जातो. प्रतिमाशास्त्र आणि प्रतिकात्मकता, देवतांच्या मूर्ती केवळ कलात्मक नसतात तर विशिष्ट ऊर्जेचा वापर करण्यासाठी कठोर मार्गदर्शक तत्वांचे पालन करून मूर्ती बनविल्या जातात. प्रत्येक मुद्रा आणि हावभावाला, मुद्रा, आध्यात्मिक आणि मानसिक महत्त्व आहे. ध्वनी आणि स्पंदनांची भूमिका, मंत्र आणि मंत्रांपासून ध्वनिस्पंदने वाढविण्यासाठी मंदिरांची रचना करण्यात आली आहे. ही स्पंदने संरचनेत गुंजतात आणि भक्तांच्या मनावर आणि शरीरावर सकारात्मक परिणाम करतात. घंटा आणि गोंग, घंटा वाजवण्यामुळे विशिष्ट ध्वनी फ्रिक्वेन्सी तयार होतात, ज्यामुळे वातावरण नकारात्मक ऊर्जेपासून स्वच्छ होते आणि मनाला ध्यानस्थ अवस्थेत संरेखित केले जाते. मानसिक आणि शारीरिक प्रभाव, मानसिक स्पष्टता, गर्भगृहातील अंधार आणि मर्यादित प्रकाश मनाला एकाग्र करून ध्यानस्थ अवस्था निर्माण करतो. धूप आणि फुलांचा सुगंध घ्राणेंद्रियांना उत्तेजित करतो, विश्रांती आणि सकारात्मकता वाढवतो. शारीरिक ऊर्जा, मंदिराच्या मजल्यावर अनवाणी चालणे, जे बऱ्याचदा संवाहक पदार्थांपासून बनलेले असते, असे मानले जाते की ते शरीराला जमिनीवर ठेवतात आणि त्याच्या ऊर्जेचा समतोल साधतात. ब्रह्मांडाशी संरेखित, ब्रह्मांडीय आकृती म्हणून मंदिराची मांडणी, मंदिराची रचना ही विश्वाचे प्रतिकात्मक प्रतिनिधित्व आहे, ज्याच्या केंद्रस्थानी देवता आहे. हे भक्ताच्या चैतन्याला लौकिक क्रमाशी जोडते. सौर आणि चंद्र संरेखन, अनेक मंदिरे विषुववृत्त आणि संक्रांती सारख्या खगोलीय घटनांशी जोडलेली आहेत. उदाहरणार्थ, सूर्यप्रकाश विशिष्ट दिवशी देवतेची मूर्ती प्रज्वलित करू शकतो. सामुदायिक आणि आध्यात्मिक विकास वाढविणे. सामाजिक शास्त्र, मंदिरे सामुदायिक मेळावे, सण आणि शिक्षणाची केंद्रे म्हणून काम करतात, ज्यामुळे सामाजिक एकात्मता आणि आध्यात्मिक विकास वाढतो. ऊर्जा गुणाकार, सामूहिक प्रार्थनेमुळे मंदिराची ऊर्जा वाढते, सकारात्मकतेने भरलेले वातावरण तयार होते. प्रसिद्ध मंदिरांमधील वैज्ञानिक पद्धतींची उदाहरणे: बृहदीश्वर मंदिर, तामिळनाडू, भव्य वास्तू तत्वांचे अनुसरण करून परिपूर्ण समतोल आणि गुंतागुंतीच्या कोरीव कामासह प्रगत अभियांत्रिकी दर्शविते. कोणार्क सूर्य मंदिर, ओडिशा, सूर्याचे पहिले किरण टिपण्यासाठी बांधलेले हे मंदिर लौकिक लयीचे प्रतीक आहे.
मीनाक्षी मंदिर, तामिळनाडू. मंदिराची मांडणी विश्वाचे प्रतीक असलेल्या मंडपासारखी आहे. हिंदू मंदिरे ही केवळ धार्मिक स्थळे नाहीत तर आध्यात्मिक आणि उत्साही वातावरण तयार करण्यासाठी गहन वैज्ञानिक तत्वांसह डिझाईन केली गेली आहेत. ते शरीर, मन आणि आत्मा यांना वैश्विक ऊर्जेशी सुसंगत करण्यासाठी साधन म्हणून कार्य करतात, ज्यामुळे भक्तांना परमात्मा आणि स्वतःशी सखोल संबंध अनुभवता येतो. मंदिरात नियमित का जावे? मंदिरांना का भेट द्या याविषयी स्वामी विवेकानंदांची उपमा. शिकागो येथील त्यांच्या एका प्रसिद्ध व्याख्यानानंतर एका विद्यार्थ्याने स्वामी विवेकानंदांकडे जाऊन विचारले, देव सर्वत्र आहे, तर मंदिरांची गरजच काय? स्वामींनी एक साधी उपमा दिली, जेव्हा तुमच्या गाडीच्या टायरमधून हवा कमी होते तेव्हा तुम्ही आजूबाजूची हवा आत का वाहू देत नाही? हवा एकाग्र करण्यासाठी आणि टायर भरण्यासाठी पंपाची गरज आहे. त्याचप्रमाणे देव सर्वत्र आहे, परंतु मंदिरे आध्यात्मिक पंपाप्रमाणे कार्य करतात. दैवी शक्ती एकाग्र करतात आणि ती आपल्या अंतःकरणात आणि मनात निर्देशित करतात. ही उपमा सुंदरपणे स्पष्ट करते की मंदिरे का आवश्यक आहेत. ते आध्यात्मिक ऊर्जा वाढवतात आणि प्रवाहित करतात आणि आपल्याला दैवी आनंदाचा अनुभव घेण्यास मदत करतात. मंदिरात जाणारी प्रत्येक भेट हा नातेसंबंध आणि नूतनीकरणाचा एक शक्तिशाली क्षण ठरतो. मग तुम्ही मंदिरात नियमित का जावं? आध्यात्मिक संबंध. मंदिरे ही पवित्र स्थाने आहेत जिथे आपण घरापेक्षा परमात्म्याचे अस्तित्व अधिक तीव्रतेने अनुभवू शकता. मानसिक शांती. घंटानाद, मंत्रोच्चार आणि कर्मकांड्यांच्या आवाजासह शांत वातावरण मनाला शांत करते आणि मानसिक स्पष्टता आणते. परंपरा आणि संस्कृती. मंदिरांना भेट देणे आपल्याला आपल्या मुळांशी जोडते आणि समुदाय आणि कुटुंबाशी आपले नाते मजबूत करते. नकारात्मक ऊर्जेचे शुद्धीकरण. मंदिरे आपल्या नकारात्मक शक्तींना शुद्ध करतात, आत्म्याची उन्नती करतात आणि सकारात्मक स्पंदनांशी संरेखित करतात असे मानले जाते. चांगले कर्म जमा करण्यासाठी मंदिरात जाणे, कर्मकांड करणे आणि देणग्या देणे सकारात्मक कर्मास हातभार लावते, ज्यामुळे या जीवनात आणि भावी जन्मात मदत होते. कृतज्ञतेचे प्रतीक. बरेच जण यश, आरोग्य किंवा मिळालेल्या इतर आशीर्वादांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंदिरात जातात. सण साजरे करणे. सण साजरे करण्यात मंदिरे मध्यवर्ती भूमिका बजावतात. या काळात अनुष्ठान, कीर्तन आणि सामुदायिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी भाविक गर्दी करतात. सामाजिक आणि सामुदायिक संबंध. मंदिरे ही केवळ प्रार्थनास्थळे नाहीत तर सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांची केंद्रे आहेत, ज्यामुळे सामुदायिक संबंध आणि परस्पर समर्थन वाढते. थोडक्यात, मंदिरे अभयारण्य म्हणून कार्य करतात जिथे भाविक दैवी उपस्थिती, आध्यात्मिक नूतनीकरण आणि सांस्कृतिक आपलेपणाचा अनुभव घेऊ शकतात, ज्यामुळे त्यांची श्रद्धा आणि जीवनातील हेतू दृढ होतो. हिंदू मंदिरांचे स्थापत्य चमत्कार. हिंदू मंदिरे त्यांच्या स्थापत्य प्रतिभेसाठी प्रसिद्ध आहेत. अविश्वसनीय अभियांत्रिकी, कलात्मक उत्कृष्टता आणि आध्यात्मिक प्रतिकात्मकता दर्शवितात. यातील अनेक मंदिरे प्राचीन बांधकाम व्यावसायिकांच्या कल्पकतेची आणि भक्तीची साक्ष म्हणून उभी आहेत. भारतात शेकडो प्राचीन मंदिरे आहेत जी स्थापत्य आश्चर्य आहेत. फक्त काही ठळक आहेत. बृहदीश्वर मंदिर, तमिळनाडू, राजवंश, चोल. इस 11वे शतक. पूर्णपणे ग्रॅनाइट पासून बांधलेले, आधुनिक यंत्रसामग्री नसलेले हे मंदिर अभियांत्रिकी चमत्कार आहे. विमान टॉवर 216 फूट उंच आहे, ज्यामुळे तो भारतातील सर्वात उंच टॉवरपैकी एक आहे. 80 नवजनाचा हा कॅपस्टोन एका प्रचंड झुकलेल्या विमानाचा वापर करून वरच्या बाजूला ठेवण्यात आला होता. सूर्य मंदिर, कोणार्क, ओडिशा. राजवंश, पूर्व गंगा. इस 13वे शतक. सूर्यदेवता सूर्याचा विशाल रथ म्हणून डिझाईन केलेले, ज्यात 24 गुंतागुंतीची कोरीव चाके आणि 7 दगडी घोडे आहेत. चाके संडायल्स आहेत, वेळेचे अचूक मोजमाप करण्यास सक्षम आहेत. त्याच्या संरेखनामुळे सूर्याची पहिली किरणे गाभायाच्या आतील देवतेला प्रकाशमान करू शकतात. कला आणि खगोलशास्त्र यांचा अनोखा मिलाफ. कैलास मंदिर, एलोरा, महाराष्ट्र. राजवंश, राष्ट्रकूट. इस 8वे शतक. एकाच अखंड खडकात कोरलेले हे जगातील सर्वात मोठे खडकतोडलेले मंदिर आहे. अभियांत्रिकीच्या कामगिरीत 2 लाख टन आंपेक्षा जास्त खडक काढणे समाविष्ट होते. आणि ही यादी पुढे चालूच असते. मंदिर भेटीसाठी आपले मार्गदर्शक. भारतातील हजारो सुंदर मंदिरांचा शोध घेण्यास मदत करण्यासाठी मी श्री राम, श्री कृष्ण, श्री व्यंकटेश्वर, श्री रंगनाथ, श्री सरस्वती, भगवान शिव, वैपुस्थळम, भगवान शिव, केरळमधील परशुराम क्षेत्रम,
आणि श्री सुब्रमण्यम यांची मंदिरे दर्शविणारे संवादात्मक नकाशे तयार केले आहेत. तसेच क्षेत्रमयांच्या तपशिलांसह अनेक ब्लॉग माझ्या क्षेत्रदानम या ब्लॉगमध्ये दिले आहेत, वर्णनात जोडलेले आहेत. आपण मंदिरांना भेट देत राहाल आणि लाभ घ्याल अशी आशा. परमात्म्याचा अनुभव घ्या. थोडक्यात, मंदिरे ही पवित्र अभयारण्ये आहेत जिथे आपण दैवाशी पुन्हा संपर्क साधू शकतो, आंतरिक शांती मिळवू शकतो आणि आपला सांस्कृतिक वारसा साजरा करू शकतो. म्हणून आपल्या आध्यात्मिक प्रवासाचा एक भाग बनवा. मंदिराला भेट द्या, दैवी ऊर्जेची अनुभूती घ्या आणि त्यातून तुमचे जीवन बदलू द्या. पाहिल्याबद्दल धन्यवाद. मंदिरांविषयी अधिक माहितीसाठी क्षेत्रदानम मधील माझ्या ब्लॉगला भेट द्या. अधिक आध्यात्मिक शोधासाठी सदस्यता घ्या आणि आपल्या मित्रांसह सामायिक करा. वर्णन पेटीमध्ये मंदिरातील संसाधने एक्सप्लोर करा.